नमस्कार, मी अश्विनी. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आजच्या या नवीन व्लॉगमध्ये. तर आज अक्षय तृतीया. काल आलेल्या आंब्यांचा मी आमरस केला, एकाच केला. ते आंबे अक्षरशः आंबट आहेत, अजून पिकले नाही आहेत बरेचसे. आणि जरी पिकले तरी त्याचा आमरस खाण्यासारखा नसतो. ते कापून खायला छान लागतात. हो, खायला छान लागतात. पण नैवेद्यासाठी करायचं होतं म्हणून मग केलं. जास्ती काही तळण्याचं काम केलं नाही, कारण गरमीच इतकी आहे की तळलेलं खाणं लांबच राहिलं. आणि जर नवन्य असती तर अमरसपुरी झाली असती, पण ती आल्यावरच आता करू. आणि मनुबाईनं आमच्या इथे आमच्या मनुबाईंचं असं काम चालू आहे. ही मनू आमची इथे आवरून खेळते. ही तिची बाटली आहे, त्यात दूध दिलं होतं, थोडं पिलंय आणि बाकीचं तसंच टाकलंय. हो ना, ये चल. आणि आता असं सरकता येतंय ना, रांगता येतंय, सरकता येतंय, सगळीकडे पळतो आम्ही. तर हो, त्यांना तर दिलं जेवायला. जे देवाला ताट ठेवलं आहे नैवेद्याचं त्यातच मी खाणार आहे. देवाजवळ मी एक 5-10 मिनिट ठेवते आणि त्यानंतर मग मी खाऊन घेत असते. ही गरमी फार प्रचंड आहे, फार म्हणजे फार प्रचंड गरमी आहे. चलो, आता संध्याकाळी बाहेर जायचा प्लॅन आहे, तेव्हा पाहूयात काय होतं ते. तर साधारण 6:30 वाजता आम्ही निघालो बाहेर जायला. मला बरीचशी कामं करायची होती आणि आम्ही नेहमी इथे लिफ्टच्या इथे आलो की मी व्हिडिओ चालू करते आणि म्हणून तिच्या पप्पांची वाट बघत असते. तिच्या पप्पांना ती जेव्हाही बघू देत तेव्हा अशी खुश होते की खूप वेळानंतर ती तिच्या पप्पांना भेटली. दोघीही मुलींचं जे त्यांच्या पप्पांसोबतचं बॉन्ड ते एकदम भारी आहे. चला आता बाहेर जाऊन बघते माझी काय काय कामं होत आहेत ती. तर हो, काल मी व्लॉगला सुरुवात तर केली, पण एंड करायचा राहिला. कारण आम्ही संध्याकाळी ना काल बाहेर गेलो होतो. तर माझ्या खूप साऱ्या गोष्टी ठरलेल्या होत्या कालच्या, पण उन्हामुळे म्हणा आणि म्हणूमुळे म्हणा बऱ्याचशा गोष्टी त्या कॅन्सल कराव्या लागल्या. कारण आम्ही दिवसभर तो प्रचंड ऊन होतं, सकाळी तर बाहेर पडणं झालंच नाही आणि इतकं ऊन होतं दिवसभर. तर आम्ही म्हटलं होतं 5:30-6ला निघूयात, पण नेमकी म्हणून झोपून गेली 5:30 वाजता. मग ती उठली 6:15-6ला. त्यानंतर आम्ही निघालोत. पण काय होतं ना, तिचा 7चा जो टाईम आहे तो तिचा खाण्याचा टाईम असतो. तर मग एवढ्या एका तासात कुठल्या कुठल्या गोष्टी करणार. तरीही आम्ही आमचं हे बोलले जाताना की देवाला जाऊयात पहिलं. तर आम्ही देवाला गेलो आणि सगळ्यात मेन जे कारण आहे ज्यासाठी मी गेले होते की मी आत्तापर्यंत 4-5 वर्ष झाले दर अक्षय तृतीयेला ना अगदी 1 ग्राम सोनं करते म्हणजे करते. पण ते ह्यावेळेस मला जमलंच नाही, कारण म्हटलं की 1 ग्रॅम सोनं तर करायचं होतं. हे बोलले की ते करूयात आणि मला खरं करायचं होते म्हणूसाठी कानातले, कारण तिच्या ज्या कानात तारा आहेत ना तर त्या अडकत आहेत, त्याचं ते ओपन झालं होतं. म्हटलं चला दुसरंच करून टाकूयात, तसंही आता ते खराब झालं. तर ते शोधलं आम्ही PNGमध्ये गेलो, चंदू काकामध्ये गेलो. पण सगळ्यांनी मला हेच सांगितलं की ते आत्ता लहान आहे, तर आत्ता तिला हे ताऱ्यावालाच काहीतरी करा. आणि मग माझं असं होतं की तारवालं करायचं आहे. आणि जेव्हा नवन्याचे कान टोचले होते ना तर ते जाड तार होती, त्यामुळे तिचं होल अगदी छान असं पडलं होतं. आणि मला वाटतं 1 वर्षाची झाल्यानंतर मी तिला ते छोटेसे कानातले केले होते. मनूला म्हटलं काय हरकत आहे, थोडं आधी करूया. पण मनूची जी तार आहे ती अगदी पातळ आहे, त्यामुळे त्याला व्यवस्थित असं होल झालेलं नाही आहे कानाला. त्यामुळं मग ते कॅन्सल झालं आणि मी पुढे बघूत असं केलं. आणि मी जेव्हाही जे आपलं 1 ग्रॅम सोनं करते तर ते मी PNGमध्ये करत असते. पण मला असं वाटलं की मी चंदू काकामध्ये मला कानातले मिळतील आणि ते करायची गरज नाही पडणार. पण मग पुढे आलो चंदू काकाजवळही नाही मिळालं तिचे कानातले. पण मग तिथे आम्ही ते ना थोडंसं दाबून घेतलं की ज्याने ते कपड्यात अडकणार नाही. मग आता असं झालं की काल हेही नाही झालं आणि तेही नाही झालं, त्यामुळे माझा थोडासा मूड ऑफ होता. आणि मला ना यांना टिफिन बघायचा, यांचा जो टिफिन आहे ना तो खराब झाला. म्हटलं होतं DIYमध्ये जाईल आणि तिथून पाहील, पण आम्हाला खरंच उशीर झाला होता, 7:30 वाजले होते. आणि मनूची जी खायची तीही वेळ झाली होती. हे बोलले राहू देत नंतर जाऊया. त्यामुळे माझं काल कुठलीच गोष्ट मनासारखी नाही झाली. त्यात तो आमरस जो केला होता ना दुपारी, तो इतका वियर्ड काहीतरी झाला की तो खायचीही इच्छा होत नाही आहे. म्हणजे असा पस्तावा आला की कशाला घेतले आंबे, नसतेच घेतले तर बरं झालं असतं, किंवा थोडेसे जास्ती पैसे टाकून केशरच घेतले असते तर चाललं असतं, असं काहीसं झालं. अजिबात छान नव्हते, अजिबात म्हणजे अजिबात छान नव्हते ते आंबे. ना धड गोड होते ना धड आंबट होते, ते तुरटही लागत होते थोडेफार. अगदी कच्ची कैरी तोडून खाल्ल्यावर कशी लागते अशी छोटीशी आपण तोडून खातो, सेम तसं लागत होतं. पण म्हटलं आता जाऊ देत, ते धुवून ठेवलं. ते पिकले आणि चांगले लागले तर ठीक आहेत, नाहीतर ते पूर्ण वायाच जाणार आहे.
हां, तर काल माझा मूड एवढा खराब झाला होता. मग तिकडून आल्यावर स्वयंपाक वगैरे केला. मनूला पहिलं भरवलं, मग यांचं जेवण बनवलं. हे जेवले आणि त्यानंतर मी जेवले. आम्हाला सगळं करेपर्यंत 9:30 वाजून गेले होते आणि माझा मूड खराब असल्यामुळे मी काही म्हणजे व्लॉगचा एंडच केला नाही. पण मग आत्ता माझ्या लक्षात आलं की अरे मी कालच्या व्लॉगचा एंडच केला नाही. मी आत्ता करायला घेतलं आणि मी ना आज एक गोष्ट बनवली आहे, ती म्हणजे तर मी पहिल्यांदा ही टॅमॅटोची चटणी बनवली. खूप म्हणजे खूप मस्त झाली. याला फक्त आता मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे. त्याचबरोबर ना काल मी इडलीचं पीठ भिजवलं होतं, तर बाकीचं फ्रीजमध्ये ठेवलं आहे. संध्याकाळी मला इडली करायची त्यासाठी. आणि हे मी माझ्यासाठी ठेवलं होतं कारण म्हटलं कालची बटाट्याची चटणी राहिली आहे, तुम्ही याचे डोसे करेल. ही टॅमॅटोची चटणी, डोसे आणि ती कालची बटाट्याची चटणी, असं माझं जेवण होऊन जाईल दुपारचं. आणि सकाळी यांच्या डब्यासाठी मी कोबीची भाजी आणि चपाती केली होती. त्यांचा डब्बा होऊन गेला. आता तर मी माझ्यासाठी बनवायचं. मग जेव्हा खायचं असेल तेव्हा मी त्याला फोडणी देईन आणि डोसे बनवून घेईन. सध्या तरी तुळजाला झोपी लावलं. ती उठल्यावर तिचं खायचं बनवायचं. तिचं खाऊन झाल्यानंतर ती खेळेन आणि मग माझं खायचं बनवून घेईन, असा माझा प्लॅन आहे. पाहूयात कसं काय होतं आहे ते. हो, इथे माझं ताट रेडी आहे. डोसा, मस्त अशी लाल चटणी आणि बटाट्याची चटणी. तुळजा खेळते तर म्हटलं तोपर्यंत खाऊन घ्यावं. नंतर फार गरमी होते आणि गॅससमोर उभं राहायचं कंटाळा येतो. तर मग मी म्हटलं होतं की डोसे बनवून ठेवते, बाकी सगळी तयारी करून ठेवते आणि नंतर खाईन. पण आता ते केलंयच तर थोडीशी खायची इच्छा झाली. म्हटलं चला नाश्ता होऊन जाईल, कारण आत्ताशी 10 वाजले. मग माझा नाश्ता होऊन जाईल याच्यात आणि दुपारी पण मी हेच खाणार आहे. तर असा होता हा कालचा आणि आजचा मिळून माझा व्लॉग. तर आजचा जो व्लॉग आहे तो मी इथेच थांबवते. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या.